सागरी कबड्डी स्पर्धांचा अंतिम दिवस दिनांक 12 तारखेपासून सुरू झालेल्या या साखळी स्पर्धा आणि आज अंतिम टप्प्यात या स्पर्धा जात आहेत। आज जे रसिक प्रेक्षक या सामन्यांसाठी इथे उपस्थित आहेत, आमचे मच्छीमार बांधव, सागर रक्षक दल तसेच सागर रक्षक किनारी। हॅलो, हे नंतर सांगू, आपण मॅच सांगूया। हे आपण जे ऍप्स आहे ना, हे मधल्या वेळेत सांगूया। तर तिकडे क्रीडांगण नंबर 2चा सामना, दोन्ही सामन्यासाठी आपण आमंत्रित करतोय। पुढील सामन्यासाठी महिला विभागामध्ये म्हसळा वर्सेस दिघी सागरी, म्हसळा वर्सेस दिघी सागरी या दोन्ही संघाने क्रीडांगणाचा ताबा घ्यावा। क्षणाचाही विलंब न लावता म्हसळा आणि दिघी सागरी या दोन्ही संघांना विनंती आहे की आपण कृपया त्वरा करा आणि लगेचच क्रीडांगणाचा ताबा घ्या। धन्यवाद सर। चला, मैदान क्रमांक 2 साठी त्या ठिकाणी म्हसळा वर्सेस दिघी सागरी या दोनही संघांना मैदान क्रमांक 2 कडे चला। तर मैदान क्रमांक 1 वर आपण पुरुष गटाचा या ठिकाणी सामना पाहतोय। कोयनाड वर्सेस रोहा। रोहा संघाचा विराज चढाईसाठी येतोय। अजून देखील आपल्या संघाचं मात्र या ठिकाणी खातं खोलले नाहीये। अतिशय सुंदर आपण कोयनाड या संघाला अगदी कालपासून पाहतोय, परवापासून पाहतोय। अतिशय सुंदर असा खेळ त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी ह्या मैदानावर होत असताना पाहतोय। दोनही संघांकडे नामांकित खेळाडूंचा भरणा असलेले हे खेळाडू। इथे मात्र पार्थ ठाकूर, एक युवा आणि जबरदस्त खेळ करणारा हा पार्थ ठाकूर खेळाडू आहे। अतिशय चुणकदारपणे या ठिकाणी नेहमीच चढाईच्या भूमिकेमध्ये आपली भूमिका मांडणारा खेळाडू आहे। नक्कीच पुन्हा एकदा आपण मैदान क्रमांक 2 कडे यायचं आहे। वेळेचं बंधन आहे, लक्षात घ्या। टाइम खूप महत्वाचा आहे, 4:30 वाजलेले आहेत, या लवकर। अजून मैदान क्रमांक 1 वर देखील तृतीय क्रमांकासाठी खेळायचं आहे। अगोदरच्या सामन्यामध्ये जो पहिला सामना खेळला गेला त्यामध्ये आपण पाहिलं, धन्यवाद, दिघी सागरी हा संघ देखील मैदानावर उपस्थित झालेला आहे। आपलं मनापासून हार्दिक स्वागत असेल। सामना मात्र त्या ठिकाणी सामनाधिकारी सुरू करायचा आहे। मैदान क्रमांक 1 वर मात्र जबरदस्त लढत आपण पाहतो रोशन मडेवीच्या माध्यमातून। खेळ असाच बहरत जाणार आहे मित्रांनो। खऱ्या अर्थानं कबड्डीचा खरा आनंद काय असतो, कबड्डीचा खरा आनंद काय असतो, अर्थात आपण दुसऱ्या मैदान क्रमांक 2 वर आता दुसरा सामना, दुसरा सेमीफायनल म्हसळा वर्सेस दिघी सागरी। आपण मैदान क्रमांक 1 वर पार्थ ठाकूर, किंग ऑफ कोयनाड संघाचा या ठिकाणी पार्थ ठाकूर चढाईसाठी येतोय। एक आगळा आणि वेगळा खेळ इथे आपल्याला पाहायला मिळेल। एकाच चढाईमध्ये जिथे 0 होता तिथे आपण पाहतोय इकडे 6 आणि 4 मात्र झाले। राज मोरे रायगड जिल्ह्याचा नामांकित युवा खेळाडू म्हणून खऱ्या अर्थानं ज्याच्याकडे पाहिलं जातंय एक कष्टपैलू खेळाडू आहे। मग कधी कोपरारक्षकाच्या भूमिकेमध्ये, कधी मुख्य चढाई पाहणाऱ्याच्या भूमिकेमध्ये असा खेळ, एक बहारदार खेळ आपण पाहतोय। राज मोरे एक गोड नक्कीच आपल्या संघासाठी मिळवतोय। आता मात्र जबाबदारी येते ती पार्थ ठाकूर या युवा खेळाडूवर। अनेक आशा आणि अपेक्षा ज्या खेळाडूवर आहेत, असा पार्थ देखील या ठिकाणी मैदानाच्या बाहेर। सांघिक शक्ती आणि ह्या सांघिक शक्तीला खऱ्या अर्थानं मित्रांनो महत्व असतंय। हे आपण ह्या कबड्डीच्या माध्यमातून देखील पाहतोय। रोशन मडवीला देखील एक इथे भीमाकाय पराक्रम केला आणि आपल्या संघाकडे मात्र जिथे 0 होता तिथे मात्र किंवा सागरी सुरक्षा दल रक्षक असतील यांना एकत्रित आणण्याचं काम, आपल्यामध्ये सलोख्याचे संबंध ठेवण्याचं काम या उपक्रमाच्या माध्यमातून आपण होत असताना पाहतोय। अर्थात सागरी सुरक्षा चषक 2025च्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करणार आहे सरिता मुसळे मॅडम यांना, पोलीस सहाय्यक पोलीस निरीक्षक या ठिकाणी खेळाडूंचा परिचय करून दिला जातोय। तर म्हसळाच्या नैना कोळी मॅडम यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी खेळाडूंचा परिचय करून दिलेला आहे मान्यवरांना। तर नाणेफेकीचा कौल या ठिकाणी दिला जाते। पाहुणे मान्यवर आहेत, जनार्दन पाटील सर, सुहास पाटील सर,
तर मान्यवरांना या ठिकाणी परिचय करू द्या आणि नाणेफेकीचा कौल मात्र मुसळे मॅडम यांच्या शुभ हस्ते आणि मधले जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे की या ठिकाणी संघटन समितीचे प्रमुख माननीय आचल दलाल मॅडम यांच्या या ठिकाणी आगमन होते हा रस्ता तिथून सर तुम्ही खुर्ची उठलाय कुठल्या खुर्ची उठलाय तिकडे तर यापुढील समालोचनासाठी मी विनंती करतोय संजयजी पोईलकर या कबड्डी हॅलो धन्यवाद. या ठिकाणी विश्वनाथ पाटील सर. पुन्हा एकदा आपण सामन्यांकडे वळतोय ज्यामध्ये सेमीफायनलचा दुसरा जो एका सुंदर उपक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी आपण होत असताना पाहतोय. 12 तारखेला सुरू झालेली कबड्डी स्पर्धा आज 21 तारखेपर्यंत या ठिकाणी आलेली आहे. महिलांच्या माध्यमातून आदरणीय आमच्या दलाल मॅडम यांच्या नेतृत्वाखालीच या ठिकाणी होत असताना आपण पाहतोय. अशा पद्धतीनं या ठिकाणी कबड्डी क्षेत्रामध्ये देखील आमच्या महिला कमी नाहीयेत हे सिद्ध आणि प्रसिद्ध आजच्या कबड्डी स्पर्धेनिमित्तानं देखील आपण होत असताना पाहतोय. पुन्हा एकदा रोशन मडवी मात्र एक गोल मिळवण्याचा दावा मात्र करतोय आणि निश्चितपणे त्या ठिकाणी रोशन मडवी मात्र बाद होतोय. आता मात्र खऱ्या आघाडी आणि 2 गुणांची पिछाडी असताना थर्ड रेट साठी राजजंगम या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण ज्यांची आतुरतेनं वाट पाहत होतो मान्यवरांचं या ठिकाणी अर्थात आदरणीय अंचल दलाल मॅडम यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपल्या पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत असते. चषक 2025 कबड्डी साखळी स्पर्धा निश्चितपणे आजचा अंतिम दिवस आहे. सांगता समारोप आजच्या या दिवसामध्ये या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. ज्या पद्धतीनं या ठिकाणी पुरुष गट कबड्डी खेळत असताना आपण पाहतोय तशाच पद्धतीनं मैदान क्रमांक 2 वर देखील महिला कबड्डी सुरू होतं की महिला कबड्डीनं सुद्धा या ठिकाणी विनंती केली आणि महिलांना सुद्धा या कबड्डी स्पर्धेमध्ये खेळण्याची नामी संधी मिळाली. हे दोनही व्यक्तिमत्व आहेत बोरेश्वर मच्छीमार सोसायटी नवगाव चे चेअरमन आहेत धनंजय कोळी आणि सल्लागार आहेत आनंद कटोर. या दोघांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जाणार आहे. त्यांचं देखील स्वागत केलं जाणार आहे आणि हे स्वागत करण्यासाठी मी आदरणीय आमच्या दलाल मॅडम मी आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दोन्ही व्यक्तिमत्वांचा सन्मान करायचा आहे. जोरदार टाळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी दोनही व्यक्तिमत्वांना सन्मानित केलं जातोय ते म्हणजेच बोरेश्वर मच्छीमार सोसायटी नवगाव चे चेअरमन आदरणीय धनंजय कोळी आणि सल्लागार आनंद कटोर सर. आपलं देखील दोनही व्यक्तिमत्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. ही सन्मानाची कॅप आहे सन्मानाची टोपी आहे. ही सन्मानाची टोपी घालून या ठिकाणी परिधान करून दोनही व्यक्तिमत्वांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. खूप खूप धन्यवाद. टायब्रेकरवरील सामना मात्र त्या ठिकाणी आणि त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा राज मोरे. मित्रांनो खेळ काय आहे खेळ कसा असतो तो कसा खेळला जातो त्याचं एक ज्वलंत उदाहरण म्हणजेच आजची सागरी कबड्डी स्पर्धा आहे की आक्रमकपणा काय असतो पराक्रम कसा गाजवायचा असतो या अनेक गोष्टी या कबड्डीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात कविता या ठिकाणी अनुभवायला मिळतात. तर आजच्या या कबड्डी स्पर्धेसाठी या ठिकाणी आदरणीय सुकुमार भगत आहेत अलिबाग मच्छीमार महादेव कोळी. या सामन्यामध्ये दागोटणे फायटर्स बुल्स हा संघ सेमीफायनलमध्ये पराभूत झाला
आणि चालू सामन्यामध्ये जो संघ पराभूत होईल त्या संघाबरोबर तो संघ तृतीय क्रमांकासाठी याच मैदानावर चालू सामना संपल्यानंतर खेळला जाईल. याची देखील दोनही संघांना आपण नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. मैदानाचा जर आपण स्कोर बोर्ड पाहिला ना तर 19-19 पुन्हा एकदा समसमान गुणांवर दोनही संघ अटीतटीची लढत खऱ्या अर्थानं घासून मॅच ज्याला म्हटलं जातं आणि ठासून खेळणं म्हणतात ते हेच. या ठिकाणी सालमाला मच्छीमार सोसायटीचे आदरणीय मदन कोळी खऱ्या अर्थानं धन्यवाद देणार आहेत आमचे रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी. या ठिकाणी रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी तथा खऱ्या अर्थानं त्यांचा नेहमीच सन्मान होत असतो असे या ठिकाणी जनार्दन पाडी सर असतील, सुहास पाडी सर, अनिल राऊत सर, प्रसन्न पाडी सर आणि तसेच या ठिकाणी प्रवीण कदम सर. पुन्हा एकदा मैदानाकडे वळतोय. 24-19 रोहा मात्र आपल्या संघाचा आपल्या गुणांचा आलेख मात्र वाढवत असताना आपण पाहतोय. अर्थात 24 गुणांवर गेलाय तो म्हणजेच रोहा संघ. प्रतिस्पर्धी संघ अर्थात कोयनाड मात्र 19 गुणांवर आहे. आपल्या संघाची मदार या ठिकाणी ऋतिक सारख्या खेळाडूवर मात्र अवलंबून असताना इथे ऋतिक येणार की थांबणार आणि ऋतिक मात्र त्या ठिकाणी एक गुण आपल्या संघासाठी मिळवतोय. अतिशय सुंदर आज सोनियाचा दिनू वसई अमृताचा धनू अशा पद्धतीचा आज एक सोनियाचा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय की रायगड जिल्ह्यातील अनेकांचं लक्ष या सागरी स्पर्धेकडे मात्र लागलेलं आहे. पुन्हा एकदा राज मोरे आपल्या संघाकडे काहीशा गुणांची आघाडी असताना मात्र जबाबदारीपूर्ण खेळ करणार का राज मोरे पुन्हा एकदा यशास पात्र ठरतोय. अजून एक गुण आपल्या संघासाठी मिळवतोय. मित्रांनो खऱ्या अर्थात त्या ठिकाणी आपण मैदान क्रमांक 2 साठी पाहतोय. महिलांचा सामना सुरू आहे. मसाळा वर्सेस दिघी सागरी हे दोनही टीम त्या ठिकाणी आपण खेळत असताना पाहतोय. होते त्या क्षणाला मात्र काहीतरी होऊन जातंय ही पाहण्यासाठी या ठिकाणी खऱ्या अर्थानं असणारी गर्दी आहे. आता मात्र रोशन मडवी एक उंच पुरा आणि सुंदरसं पदतालित्य असणारा खेळाडू मात्र या ठिकाणी पाहतोय. ज्यावेळेला आपला संघ शून्यावर होता त्यावेळेला 3 नव्हे तर 4 गुणांची त्या ठिकाणी भरीव कामगिरी करणारा रोशन मडवी मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा चढाईच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. सुंदर आणि अतिशय रोमांचकारी खेळ अर्थात सागरी समुद्रावरील खेळ खऱ्या अर्थानं अभिनंदन केलं जातोय ते म्हणजे या संघाचं. आणि हा जल्लोष आणि हेच आनंदीमय वातावरण, एक सौख्याचं वातावरण, एक आपुलकीचं वातावरण, खऱ्या अर्थानं तुमच्या आमच्या मैत्रीचं वातावरण या ठिकाणी अलिबाग समुद्र किनाऱ्यावर होत असताना आपण पाहतो. युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून अर्थात विप्रो म्हात्रे यांच्या माध्यमातून ही संपूर्ण कबड्डी स्पर्धा रायगडमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचलेली आहे. पुन्हा या ठिकाणी आहे हा मात्र या ठिकाणी रोहा संघाच्या माध्यमातून केला जातो. ऋतिक सारख्या महाभ्रांत संघाला आता खेळाडूला या ठिकाणी मात्र फार मोठी भूमिका, मोठी गुणांची मालिका त्या ठिकाणी रोहा फायटर्स या संघाकडून लावलेली आपण पाहतो. आता मात्र पुन्हा एकदा रोहन 4 नंबरची जर्सी प्रदान केलेला रोहन एक चमत्कार चढाई आहे. एक नामांकित चढाईपटू म्हणून खऱ्या अर्थानं ओळखला जातो रोहनला देखील. परंतु समोरचे देखील काही कच्चे गुरुचे चेहरे आहेत ते देखील अशाच पद्धतीने या ठिकाणी खेळ करत आहे. इथे मात्र पराकाष्ठा आणि इथे मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये नक्कीच आमचे सामनाधिकारी जिंकतय कोण आणि हरतय कोण हे महत्वाचं नाहीये. इथे कबड्डी खेळली जाते ती देखील आपल्या चांगल्या खेळासाठी आणि चांगल्या संबंधांसाठी जी राजजंग हनुमान उडीसाठी प्रसिद्ध असणारा राजजंग मात्र परततोय. डोक्यामध्ये वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी योजना डोक्यामध्ये आपण या ठिकाणी चढाई केली गेली होती. पुन्हा एकदा राज मोरे 10 नंबरची जर्सी परिधान केलेला राज मोरे कोयनाड संघाच्या जाळ्यामध्ये खावलेला एक मोठा मासा म्हणजेच राज मोरे आता मात्र चारीबंद्याची मनाला आवडणारा खेळ रसिकांना खऱ्या अर्थानं ज्या खेळाला डोक्यावर घेतलं. आता सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. ओके सामना संपायला मैदान क्रमांक 1 रसिक
2025 कबड्डी साखळी स्पर्धा मात्र संपन्न होता. दिघी सागरी 19 3 गुणांची आघाडी आपण दिघी सागरी या संघाकडे पाहतोय. महिला गटाची कबड्डी येथे मात्र त्यांचा पाय बोलात म्हणतात ना पाय टाकून त्या ठिकाणी बाद झाला, आऊट झाला. असा हा खेळ म्हणजेच कबड्डीचा जो तुम्ही आम्ही स्वीकारला आणि आदरणीय मॅडम यांच्या माध्यमातून तो आपल्या समोर आला. जो सागरी सुरक्षा दल आणि मच्छीमार बांधवांसाठी या ठिकाणी नक्कीच आहे. अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आपण कार्य करत असताना पाहतोय. संजय मुकुल यांच्यासारखे राष्ट्रीय खेळाडू ते देखील आपण सातत्यानं गेले अनेक दिवस या मैदानावर काम करत असताना पाहतोय. संजय मुकुल आहे, राष्ट्रीय खेळाडू आहेत, त्यांनी खऱ्या अर्थानं निश्चितपणे प्रो कबड्डी महिला संघाचं कोचिंग असेल, भारतीय महिला संघाचं कोच असतील, अशा विविध भूमिकांमधून मांडलेली त्यांची भूमिका कबड्डीसाठी आहे. इकडे मात्र शेवटच्या काही मिनिटात आपल्याला पाहायला मिळाला पुन्हा एकदा राज मोरे. 30 धमक आणि 30 धमक आम्ही मित्रांनो. कबड्डी 30 आणि 26 नाममात्र 4 गुणांची आघाडी आणि पिछाडी महासंघ 4 गुणांनी आघाडीवर असताना पुन्हा एकदा एक दमदार खेळी करण्यासाठी उतरत होतो रोते. 2 नंबरची जशी म्हणजे जबाबदारी या ठिकाणी आमचे ज्येष्ठ समालोचक अर्थात निवृत्त पोलीस दलातील विश्वनाथ पाटील सर जे राष्ट्रपती पदांना देखील रायगड जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं सागरी सुरक्षा चषकातील मोठीसाठी लढत आपण मात्र पाहूया. या गुणाची दिघी सागरे आणि त्याला दुसरं आपलं पुन्हा एकदा त्याला अनेक मैदाने गाजवलेले आहेत. आज पाहूया काही होऊ शकतं असं वाटलं होतं, परंतु रोशन म्हणीला माहिती आहे धोका पत्करायचा नाही. सुंदर सामना पाहिला. कबड्डीस्टांची महामंत्री मला रिझवली आणि आशिष मोरे यांना खरोखरच या सामन्यामध्ये अतिशय सुंदर खेळ केला. बहुत अच्छा गुण बाद केले आपल्या संघाला श्री नक्की आपल्याकडे येणार. यामध्ये 3 मात्र शंका नाही, परंतु काही औपचारिक राहिले आणि सामना जिंकला गेला तो रोहा संघाच्या बाजूने. ज्याची मित्रांनो ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला. अतिशय सुंदर सामना पाहायला मिळाला कबड्डी रसिकांना. आणि या ठिकाणी ही स्पर्धा पाहण्यासाठी अनेक मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. मान्यवरांच्या उपस्थितीत हा सामना या ठिकाणी संपुष्टात येतोय. या सामन्यामध्ये जो पराजित संघ आहे त्याला थर्ड प्लेससाठी अर्थात 3ऱ्या क्रमांकासाठी खेळावं लागणार आहे. कृपया हरणाऱ्या संघांना जाऊ नये.